साहेब यांनी मोठा निर्णय घेतलेला असून आता लाडक्या बहिणींसाठी चांगला दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे। लाडक्या बहिणींनी एकनाथ शिंदे साहेबांचे आभार देखील मानलेले आहेत, कारण की सर्वात मोठा निर्णय आता जाहीर झालेला असून थेट रक्कम ही आता डीबीटीच्या माध्यमातून वाटप करण्याच्या सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी दिलेल्या आहेत। मात्र आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार त्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे, तसेच कोणत्या बँकेत सर्वात आधी हे पैसे जे आहेत ते आता जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्या बँकांची नावे देखील सांगणार आहे। त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला लगेच कळेल की आपल्या जिल्ह्यामध्ये मे महिन्याचा हप्ता कधी जमा होईल। मात्र मे महिन्याचा हप्ता जमा होण्यासाठी आता तुम्हाला एक काम देखील करावं लागणार आहे, अन्यथा मे महिन्याचा हप्ता मिळणार नाहीये। ते कोणतं काम करायचं आहे ते देखील व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे। त्याकरिता फक्त 2 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचा मोठा फायदा होईल। तसेच चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राइब करा। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राइब करत नाहीये। चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे व नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाकायचं आहे व तुमचा जिल्हा लगेच कमेंट मध्ये सांगा तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळेल। आपण बातमी देऊया, तर चला पाहूयात आता सविस्तर बातमी। आता बघू शकता राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांनी महत्त्वाकांक्षी निर्णय जाहीर केलेला आहे। निर्णय घेतल्यानुसार आता लाडक्या बहिणी देखील खुश झालेल्या आहेत व तसेच आता शिंदे साहेबांनी आदेश देतात आता सर्व तयारी जी आहे ती आता सुरू झालेली आहे। म्हणजेच की काही लाडक्या बहिणींना आता हप्त्याची रक्कम 1500 रुपये मिळणार आहे हे माहीतच असेल, कारण सध्या स्थितीत हप्ते 1500 रुपयांची मिळत आहेत। मात्र काळजी करू नका, काही लाडक्या बहिणींना सरकारकडून 3000 रुपये देखील येणार आहेत। ही 3000 रुपयांची रक्कम बहिणीच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे। जर तुमचं नाव पहिल्या यादीत आलं तर हे 3000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होतील। दुसऱ्या यादीत नाव आलं तर 1500 रुपये जमा होतील। मात्र पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते सांगतो, जेणेकरून तुम्हाला 3000 रुपयांचा लाभ मिळेल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तसेच आता सरकारच्या माध्यमातून लगेचच 13 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे। या 13 जिल्ह्यात पहिला टप्पा लगेचच सुरू होत आहे। या 13 जिल्ह्यात पहिला टप्पा सुरू होताच लगेच पुढील जिल्ह्यात हप्ता वाटप होणार आहे। आता कोणते 13 जिल्हे आहेत त्या 13 जिल्ह्यांची नावे तुम्हाला वाचून दाखवतो, फक्त व्हिडिओ बघत चालायचा आहे। तसेच आता 6 बँकेमध्ये सर्वात आधी हे पैसे सरकारच्या माध्यमातून वर्ग करण्यात येणार आहे। तसेच यामध्ये आता चांगला दिलासा लाडक्या बहिणींना मिळणार असून गॅस सिलेंडरचे 830 रुपये टोटल सर्व बहिणींना मिळणार आहेत। होय, तुम्हाला जर गॅस सिलेंडरचे पैसे मिळत नसतील तर काळजी करू नका, हे गॅस सिलेंडरचे पैसे तुमच्या देखील बँक खात्यात सरकारकडून वर्ग केले जाणार आहेत। हे पैसे तुम्हाला देखील मिळणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा। हे 830 रुपये मिळवण्यासाठी काय करायचं ते सांगतो, कारण की ज्यांना गॅस सिलेंडरचे पैसे मिळत नव्हते त्यांना देखील आता हे पैसे मिळणार आहे। तर चला आता सविस्तर संपूर्ण अपडेट आपण बघूयात। तर आता यामध्ये बघू शकता राज्य सरकारच्या वतीने महत्त्वाचा निर्णय जाहीर झालेला आहे। तर आता इकडे लक्ष देऊन आता बघायचं आहे, कारण आता लक्ष देऊन जर व्हिडिओ बघितला तर तुमचा मोठा फायदा होणार आहे। तुम्हाला 3000 रुपये देखील जास्त रक्कम मिळेल। गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळतील। कालचा व्हिडिओ ज्यांनी आपला शेवटपर्यंत बघितला त्यांचा खूप मोठा फायदा झालेला आहे। आता त्यांना चांगली रक्कम देखील मिळणार आहे। तर इथे काय बातमी आलेली आहे आपण पाहत आहोत। इकडे बघा, आता सरकारने महत्त्वाची बातमी दिलेली असून आता 6 बँकेत पैसे येत आहेत। मात्र हे काम केले तरच बँकेत पैसे जमा होणार आहेत, अन्यथा हप्ता पाठवला तरी बँकेत पैसे येणार नाहीये, तुम्हाला पैसे मिळणार नाहीये। त्यामुळे ही मोठी अडचण झालेली आहे। आता एक काम तुम्हाला नक्की करून घ्यायचं आहे, अन्यथा तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार नाहीये, तुम्हाला सरकारकडून आता लाभ मिळणार नाहीये। ते कोणतं काम करायचं आहे लगेच आता पुढच्या एका मिनिटात सांगणार आहे। व्हिडिओ बघत चला, कारण आता महत्त्वाचा निर्णय जाहीर झालेला आहे। कारण आता ही अपडेट तुम्हाला इतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये कुठे सुद्धा पाहायला मिळणार नाहीये। त्यामुळे जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्यासाठी खुशखबरच म्हटलं तरी काही हरकत नाहीये, कारण तुमचं नुकसान आता जे आहे ती वाचणार आहे, तुमचं नुकसान टळणार आहे। मोठा फायदा आता होणार आहे। सरकारने नवीन घेतलेल्या निर्णयानुसार आता हे काम सर्व बहिणींना आता लवकरात लवकर करायचं आहे। छोटंसं काम आहे, मोबाईलवरती होऊन जातं। ते काम केल्यानंतर तुमचे पैसे तर लवकरात लवकर येतील। मात्र 1500 ऐवजी 3000 रुपयांची रक्कम देखील तुम्हाला मे महिन्याची मिळू शकते। त्यामुळे व्हिडिओ बघत चला। तर चला आता यादी पाहूयात की कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी रक्कम सरकारकडून वाटप होत आहे। तर आता लक्ष देऊन बघायचं आहे। या ठिकाणी आता यादी आलेली आहे। तर यादी किती जिल्ह्यांची आलेली आहे तर बघा, 13 जिल्हे या यादीमध्ये पाहायला मिळत आहेत। 13 जिल्ह्याची नावे आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता तुमचा देखील जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला चांगली खुशखबर मिळणार असं म्हटलं तरी काही हरकत नाही, कारण आता सरकारने चांगला महत्त्वाचा निर्णय जाहीर केलेला आहे। यामध्ये जर विचार केला तर 13 जिल्ह्यांची यादी आलेली असून यामध्ये आता पहिल्या टप्प्यामध्ये हे 13 जिल्हे पाहायला मिळत आहेत। या 13 जिल्ह्यात तुमचा जर जिल्हा असेल तर तुम्हाला 3000 रुपयांचा मेचा हप्ता मिळणार आहे।
आहे. होय, 1,500 रुपये नाही तर 3,000 रुपये, मात्र 3,000 रुपयांचा हप्ता मिळवण्यासाठी हे काम करायचं आहे. ते काम पूर्ण केलं तर चांगली रक्कम मिळेल. कोणतं काम करायचं आहे ते तुम्हाला सांगतो. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत तुम्हाला बघत चालायचं आहे. ते 3,000 रुपये वाटप होता लगेच 830 रुपये हे गॅस सिलेंडरची रक्कम देखील आता तुमच्या बँक खात्यात सरकारकडून येणार आहे. व जे आता गॅस सिलेंडर योजनेसाठी पात्र नव्हते ते देखील पात्र होणार आहेत, कारण की आता सरसकट लाभ देण्याचं सरकारने ठरवलेला आहे. मोठा निर्णय आता जाहीर केलेला आहे. ही एक तुमच्यासाठी खुशखबरच म्हणावं लागेल. तर चला आता आपण 13 जिल्ह्यांची नावे वाचूयात. तर इकडे बघू शकता, यामध्ये आता पहिला जिल्हा सरकारकडून जाहीर करण्यात आलेला आहे, तो म्हणजे धाराशिव आहे. आता धाराशिव जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये. या धाराशिव जिल्ह्याचा जर विचार केला तर मेचा हप्ता 1,500 रुपये आता जमा होण्यास सुरुवात होणार आहे. मात्र काही बहिणींना 3,000 रुपये मिळणार आहेत जर तुम्ही हे काम केलं. म्हणजे आता व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला 3,000 रुपये नक्कीच मिळतील, कारण की ते 3,000 रुपये मिळवण्यासाठी काय करायचे ते या व्हिडिओमध्ये आपण पुढे सांगणार आहोत. तर आता तुम्ही बघू शकता ही चांगली रक्कम येत आहे. आता सध्या स्थितीला डीबीटी प्रक्रिया ही धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील सुरू करण्यात आलेली आहे. लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला. आता जिल्ह्यांची नावे सांगत आहे. तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला पैसे मिळून जातील. तुम्हाला आता काळजी करायची नाहीये, चिंता करायची नाहीये. पहिला टप्पा या जिल्ह्यात आता सुरू होत आहे. धाराशिव जिल्ह्यात डीबीटी प्रक्रिया ही सुरू केलेली असून आता डीबीटी प्रक्रियेच्या माध्यमातून हे पैसे सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात येणार आहेत. आता डीबीटी म्हणजे काय? आता सर्वात आधी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे तिकडून पैसे पाठवले की फक्त आणि फक्त 10 ते 15 मिनिटात तुम्हाला मेसेज येईल. जसा मेसेज येईल तसे एका मिनिटात हे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झाल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल. हे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील. त्यामुळे ही डीबीटी प्रक्रिया आता धाराशिव या ठिकाणी देखील आता सुरू केलेली आहे. कोणत्याही क्षणी पैसे येतील मेसेजकडे लक्ष द्यावं. जसे मेसेज येतील तसं तुम्हाला बँकेकडे जायचं आहे व जी काही रक्कम असेल ती काढून आणायची आहे. मेसेजमध्ये काय येईल? क्रेडिट युअर अकाउंट त्या ठिकाणी लिहिलेलं असेल क्रेडिट युअर अकाउंट. पुन्हा किती जेवढी रक्कम पाठवलेली असेल, काहींना किती 1,500 रुपये तर काहींना 3,000 रुपये देखील पाठवण्यात येतील. अशी रक्कम त्या ठिकाणी दाखवण्यात येईल. त्यानंतर ही रक्कम तुम्हाला दिसली की समजून जायचं हे लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत. लगेच तुम्ही पैसे काढून आणा. त्यानंतर लगेच काय मेसेज येणार आहे तर तुम्हाला गॅस सिलेंडरचे 830 रुपये क्रेडिट युअर अकाउंट अन्नपूर्णा योजना जे पैसे तुम्हाला आल्याचा मेसेज येईल. क्रेडिट युअर अकाउंट 830 रुपये अशा प्रकारचा एक मेसेज येईल. असा मेसेज आल्यानंतर लगेच पैसे काढण्यासाठी तुम्ही बँकेमध्ये जाऊ शकता. बँकेत जाऊन हे पैसे तुम्ही काढू शकता. त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाहीये. चांगली रक्कम ही तुमच्या बँक खात्यात येणार आहे. मात्र 830 रुपये गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी काय करायचं ते सांगणार आहे. तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे जर मिळत नसतील तर फक्त खाली कमेंटमध्ये गॅस म्हणून लिहून टाका. लगेच तुम्हाला रिप्लाय देण्यात येईल. गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी काय करायचं ते देखील सांगण्यात येईल. व्हिडिओच्या पुढे तर सांगितलं आहे. व्हिडिओ फक्त आता शेवटपर्यंत बघत चालायचा आहे. तर चला आता पुढील जिल्हे आपण पाहूया. तर आता लक्ष देऊन बघू शकता, पहिला जिल्हा आपण पाहिला धाराशिव. दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा देखील या ठिकाणी जाहीर झालेला आहे. यामध्ये अकोला आहे. जर तुम्ही अकोलामध्ये राहत असाल तर चांगला दिलासा मिळणार असून अकोला जिल्ह्यात देखील चांगली रक्कम आता महिलांच्या बँक खात्यात वाटप करण्याचा निर्णय राज्य शासनामार्फत आता जाहीर करण्यात आलेला आहे. होय, आता अकोला जिल्ह्यामध्ये जर राहत असाल तर याही ठिकाणी सरकारने डीबीटी प्रक्रिया आता सुरू केलेली आहे. डीबीटी प्रक्रिया आता सुरू केली आहे. म्हणजेच की आता लवकरच पैसे तुमच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून वर्ग केले जाणार आहेत. आता याच डीबीटी प्रक्रियेच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात ही रक्कम आता वर्ग केली जाणार आहे. तर इकडे बघू शकता, आता डीबीटी प्रक्रिया म्हणजे तिकडून जसे पैसे पाठवण्यात येतील लगेच आता काही मिनिटात हे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा केले जात असतात. त्यामुळे आता डीबीटी प्रक्रिया जशी पूर्ण होईल तसे लगेच पैसे पाठवण्यात येणार आहेत. यामध्ये अकोला जिल्हा देखील आता दुसऱ्या क्रमांकावर पाहायला मिळत आहे. पहिल्या क्रमांकाचा जिल्हा धाराशिव, दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा हा अकोला जिल्हा आता पात्र ठरलेला आहे. यामुळे अकोला जिल्ह्यातील सर्वच लाडक्या बहिणींना आता राज्य सरकारकडून दिलासा मिळणार आहे. चांगली खुशखबर मिळणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही, कारण की महत्त्वाकांक्षी असा निर्णय राज्य सरकारने जाहीर केलेला आहे. राज्य सरकारने हा घेतलेला आहे. त्यामुळे आता तुम्हाला नक्कीच चांगला दिलासा मिळणार आहे. आता फक्त व्हिडिओ बघत चालायचा आहे. तुमचा चांगला मोठा फायदा होणार आहे. तसेच आता लाडकी बहीण योजनेची 1,500 ऐवजी 3,000 रुपये मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं आहे ते देखील सांगतो. त्यानंतर मे महिन्याचा आता जो हप्ता येणार आहे तो सर्वात आधी मिळवण्यासाठी देखील एक काम करा म्हणून सरकारने सूचना दिलेल्या आहेत. ते काम पूर्ण केलं तरच मे महिन्याचा हप्ता आता मिळेल, नाहीतर 10 दिवसानंतर उशिरा तुम्हाला मिळू शकतो. त्यामुळे व्हिडिओ बघत चला, चांगला फायदा तुमचा होणार आहे. तर चला आता मे महिन्याचा हप्ता सर्वात आधी मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं ते आपण पाहूया.
तर इकडे बघू शकता आता सरकारने सूचना देखील जाहीर केलेल्या आहेत। यामध्ये आता महत्त्वाच्या देखील काही बातम्या आलेल्या आहेत। तर इकडे बघू शकता सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता याद्या जाहीर झालेल्या आहेत। आता लक्ष देऊन बघा पहिल्या टप्प्यामध्ये कुठे पैसे येत आहेत आणि पैसे लगेच मिळवण्यासाठी काय करायचं म्हणून सरकारने देखील ते सांगितलेलं आहे। ते आता आपण जाणून घेऊयात की जेणेकरून मे महिन्याचा हप्ता सर्वात आधी येईल व जास्त रक्कम ही जमा होईल। त्यासाठी आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता फक्त आणि फक्त व्हिडिओ 2 मिनिटाचा राहिलेला आहे। 2 मिनिटाचा व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला तर चांगला फायदा होणार आहे। यामध्ये जर विचार केला तर चांगली रक्कम राज्य सरकारच्या मार्फत आता थेट तुमच्या बँक खात्यामध्येही जमा केली जाणार असून तुम्हाला आता चांगला दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। यामध्ये जर विचार केला तर चांगली रक्कम ही तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून वर्ग करण्यात येणार आहे। आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला जेणेकरून तुमचा खूप मोठा फायदा होईल। आता याद्या जाहीर झालेल्या आहेत। आता फक्त लक्ष देऊन बघा पहिला टप्पा कुठे येत आहे आणि पैसे लगेच मिळवण्यासाठी काय करायचं आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ बघत चालायचा आहे। तर पुढे सरकारने एक सूचना दिलेली आहे। आता 13 जिल्ह्यामध्ये डीबीटी प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे असं सरकारने सांगितलं आहे। तर इकडे पुढे बघू शकता यामध्ये ही डीबीटी प्रक्रिया जशी पूर्ण होईल तसे पैसे येतील। मात्र आता हप्ता जर लवकर पाहिजे असेल तर सरकारने एक अट लावलेली आहे। तेवढं काम तुम्ही पूर्ण करा जेणेकरून मे महिन्याचा हप्ता आधी मिळेल व लगेचच मे महिन्याच्या हप्ते पाठोपाठ जून महिन्याच्या हप्त्याची रक्कम ही तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वर्ग करण्यात येईल। यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये। महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने आता जाहीर केलेला आहे म्हणजे घेतलेला आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये। आता महत्त्वाचा निर्णय म्हणजे ही रक्कम आता तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून थेट वर्ग केली जाईल। थेट तुमच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम आता सरकारच्या माध्यमातून पाठवण्यात येणार आहे। त्यामुळे आता काळजी करू नका। आता व्हिडिओ बघत चला। आता मे महिन्याचा हप्ता सर्वात आधी मिळवण्यासाठी काय करायचं ते आता आपण पाहूयात। आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा। तर इकडे बघू शकता आता सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। आता फक्त 1 ते 1.5 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे। आता मला माहिती तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत आहात कारण की तुमचा 100% फायदा होणार आहे। आता राहिलेल्या 2 मिनिटांमध्ये आपण काय पाहणार आहोत तुम्हाला एकदा व्यवस्थित सांगतो। तर इकडे बघा गॅस सिलेंडरचे पैसे 100% मिळवण्यासाठी काय करायचं जेणेकरून लवकर लगेच गॅस सिलेंडरचा हप्ता देखील येऊन जाईल। पात्र नसाल तर कधी पात्र ठरण्यासाठी काय करायचं ते सांगणार आहे राहिलेल्या 2 मिनिटात। त्यानंतर दुसरी काय अपडेट देणार आहे तर यामध्ये मे महिन्याचा हप्ता सर्वात आधी मिळवण्यासाठी काय करायचं जेणेकरून मे महिन्याचा हप्ता सर्वात आधी मिळाला की जून महिन्याचे देखील पैसे इतरांपेक्षा सर्वात आधी आपल्या बँक खात्यात जून महिन्याचा देखील हप्ता हा जमा होईल। यासाठी एक काय करायचं ते देखील तुम्हाला सांगणार आहे। दुसरा एक तुमचा चांगला मोठा फायदा होणार आहे। त्यामुळे आता फक्त व्हिडिओ बघत चला। त्यानंतर मे महिन्याचा हप्ता 1500 ऐवजी टोटल 3000 रुपयाची रक्कम ही मिळवण्यासाठी काय करायचं हे देखील तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे हा एक तुमचा मोठा फायदा आता होणार आहे। आता फक्त 2 मिनिटं व्हिडिओ बघा। हे तिन्ही फायदे बघा। पहिला फायदा 830 रुपये एक मिळून जातील ते पण 100% गॅरंटी देऊन सांगतो हे मिळणार आहेत। त्यानंतर मेचा हप्ता लवकर मिळेल व जूनचा हप्ता देखील लगेच त्या पाठोपाठ मिळू शकतो दुसरा एक फायदा होईल। त्यानंतर तिसरा फायदा म्हणजे 1500 ऐवजी 3000 रुपयांची रक्कम मिळू शकते। त्यामुळे हा तिसरा फायदा एक तुमचा होणार आहे। आता ही 3 फायदे जर तुम्हाला आता घ्यायचे असेल तर आता व्हिडिओ बघत चालायचा। हे तिन्ही फायदे तुम्हाला 100% मिळणार आहेत। तर चला आता पहिलं कोणतं काम करायचं आहे व कोणत्या जिल्ह्यात हप्ता येत आहे ते आपण पाहूयात। तर इकडे लक्ष देऊन आता बघू शकता यामध्ये जर विचार केला तर राज्य सरकारने चांगला मंत्रिमंडळ निर्णय तर जाहीर केलेला आहे। यामध्ये जर विचार केला तर पहिलं काम काय करायचं आहे तर आदितीताई तटकरे यांनी मागच्या वेळेस देखील हप्ता वाटप करताना एक महत्त्वाची सूचना दिलेली होती। आता ती सूचना मागच्या वेळेस ज्यांनी पालन केले नाही त्यांना अक्षरशः हप्ता मिळालाच नाही। त्यांच्या बँक खात्यात एप्रिल महिन्याचे पैसे आलेच नव्हते। म्हणजे बघा ती सूचना तुम्हाला पालन करायची आहे। तुम्हाला वाटत असेल की आम्हाला तर काहीच काम न करता एप्रिलचा हप्ता मिळाला फेब्रुवारीचा हप्ता मिळाला हा पण तसाच मिळून जाईल मात्र नाही। आता हा हप्ता मिळण्यासाठी तुम्हाला तेवढं काम करायचंच आहे। आदितीताई तटकरे यांनी मागच्या वेळेस देखील महिलांना जे आहे ती खूप वेळा सांगितलं होतं मात्र त्याकडे बरेच जणांनी दुर्लक्ष केलं। वाटलं होतं की हप्ता येईल काहीच काम करण्याची गरज पडणार नाही मात्र अक्षरशः ज्या वेळेस हप्ता आला नाही त्यावेळेस त्यांना चिंता होऊ लागली। तर आता बघू शकता कोणतं काम करायचं आहे जेणेकरून मे महिन्याचा हप्ता सर्वात आधी जमा होईल। तर यामध्ये इकडे बघा पहिलं काम म्हणजे आता सरकारकडून तुम्हाला सांगण्यात येत आहे पहिलं काम तुम्ही लगेच करून घ्या। यामध्ये सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणींनो आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे। हे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा हे पहिलं काम तुम्हाला पूर्ण करावं लागणार आहे जेणेकरून तुम्हाला मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात जमा झाल्याचा मेसेज येईल। एवढं काम जर तुम्ही पूर्ण केलं तर कोणत्या क्षणी मेसेज येईल त्या मेसेजमध्ये लगेच तुम्हाला मे महिन्याचा हप्ता आल्याचं पाहायला मिळू शकतं। लगेच तुम्ही बँकेत जायचं आहे बँकेतून हे
पैसे काढून आणायचे आहेत व जे काय तुम्हाला करायचं असेल ते पैशाचे योग्य ते वापर करू शकता, कारण आता हे पैसे सरकारकडून लगेच सोडण्यात येणार आहेत. सरकारकडून हे पैसे आता वाटप करण्याच्या सूचना देखील मिळालेल्या आहेत. यामुळे तुम्हाला आता चांगला दिलासा मिळेल. आता पहिलं काम हे झालं. आता गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं तर इकडे बघा, यामध्ये गॅस सिलेंडरचे जर पैसे मिळवायचे असतील तर सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला आता जो गॅस सिलेंडर आहे तो महिलेच्या नावावरती करायचा आहे. पुरुषाच्या नावावरती असेल तर तो महिलेच्या नावावरती गॅस सिलेंडर करायचा आहे. महिलेच्या नावावरती जर तुम्ही गॅस सिलेंडर केला तर त्यानंतर तुम्हाला शहरी भागात जायचं आहे किंवा ग्रामीण भागामध्ये तुम्हाला जायचं आहे, तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जायचं आहे. त्यानंतर गेल्यानंतर त्यांना म्हणायचं आहे की गॅस सिलेंडर योजनेसाठी आम्हाला पात्र ठरायचं आहे. पात्र ठरवण्यासाठी काय करायचं त्यांच्याशी विचारपूस करायची आहे. ते तुम्हाला सर्व काही माहिती देतील. ती माहिती दिल्यानंतर जशा प्रकारे ते सांगतील तेवढं काम तुम्हाला करायचं आहे. तेवढी कागदपत्रे काढायची आहेत. ते झाल्यानंतर तुमचं ते काम किती 100 किंवा 50 ते 60 रुपयामध्ये ते काम तुमचं होऊन जाईल. 50-60 रुपये खर्च येईल. एवढ्या खर्चामध्ये तुमचा पुन्हा नंतर मोठा फायदा होणार आहे. चांगली रक्कम गॅस सिलेंडरची देखील बँक खात्यात जमा होणार आहे. तसेच आता मे महिन्याचा हप्ता सर्वात आधी व 3000 रुपये कोणाला मिळणार आहे तर ज्यांना एप्रिलच्या हप्त्याचे पैसे मिळाले नव्हते त्यांना आता एप्रिलच्या हप्त्याचे पैसे 1500 व मे महिन्याचे 1500 टोटल हे 3000 रुपये आता बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. ही रक्कम आता जमा केली जाणार आहे. यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळणार आहे, चांगली खुशखबर मिळणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. कारण की महत्त्वाचा निर्णय आता राज्य सरकारच्या मार्फत घेण्यात आलेला आहे. राज्य सरकारच्या मार्फत जारी करण्यात आलेला आहे. यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये. तर रोजची रोज अपडेटसाठी सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्कीच टाका. धन्यवाद.